आता परत नवीन घर बांधणार आहे त्या जागेवर आलोय. आता आज परत आपण जागा निघालो तिकडून खेडला आणि सध्या नवीन झालं रेल्वे स्टेशन एक नंबर वाटते. मंडी स्टेशनला आलोय. आता 10 मिनिटात गाडी येणार आहे. तर फायनली मंडे आज आपण खेड रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी मागच्या वेळी तुम्ही बघितलं की आपण गावी आलो होतो. तर तुम्हाला त्या व्हिडिओत एक हे सुद्धा बोललो होतं की मी का गावी आलो याचं रिझन तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन. तर ते रिझन मी या व्हिडिओत नक्की सांगायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवट नक्की बघा आणि चॅनलला जो कोणी असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी रिझन असं आहे की गावी आमचं सध्या एक घर आहे मातीचं, हे बघा. पण सध्या त्याचा मेंटेनन्स वगैरे एवढा येतो आहे ना, तर त्यामुळे घरच्यांनी वगैरे सर्व मिळून ठरवलं आहे की त्यापेक्षा आपण नवीन घरच बांधूया. ते जरा स्लॅबचं वगैरे असेल. तर रिझन देखील असं आहे की मातीचं घर राहायला सर्वांनाच आवडतं, पण त्याचा मेंटेनन्सचा जेवढा खर्च येतो ना, तो सध्या तरी एवढा नाही परवडत. कारण माती परत ते शेण आणि शेण परत भेटणं खूप मुश्किल आहे. कारण गावात गुरे उरलीच नाहीत, त्यामुळे त्यावेळी हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यापासून नवीन घर बांधणार आहे त्या जागेवर आलो आहे आणि ती जागा आहे. जवळपास 3 चोंडे आहेत. जागा प्लेन करण्याचं अजून काम चालू आहे. बांध घातला इथं खाली, त्याला अजून भर घालायची. बघूया, आमचा चालू आहे विचार की अजून थोडंसं खाली घ्यायचं किंवा मग दुसरे कोणीतरी भर आणावे लागेल आपल्याला. बघूया कसं काय ते. पण जागा मोठी आहे एकदम. हे दोन तीन चोंडे होते ना, ते प्लेन करताना ना खूप दगड सापडला बघा. एवढा दगड होता तरी अर्धा आतमध्ये टाकलाय सामा हे प्लेन करून. बघूया बघा 9ची एसटी आली आमची. मग मी कालच्या व्हिडिओ बघितलं असेल की गावी आलो होतो तर तुतारी एक्सप्रेसने. तर आज परत आपण जागा निघालो तिकडून खेडला. तर रिझन देखील खासच आहे, कारण मामाच्या गावाला सत्यनारायणाची पूजा आहे, वाडीची पूजा असते. तर त्यासाठी आपल्याला खेडला जायचं आहे. तर आत्ता तयारी वगैरे सर्व झालेली आहे. आता इथून आपल्याला 12च्या एसटीने जायचं आहे तामाण्यामध्ये. मग तिकडून चिपून गाडी पकडून स्टेशनला, मग स्टेशनवरून दिवा ट्रेन पकडायचे. दिवा ट्रेनने आपल्याला खेडला जायचं आहे. असा आपला प्रवास असणार आहे ओव्हरऑल. तर बघूया, तयारी वगैरे ऑलमोस्ट सर्व झालेली आहे. फक्त गाडीला अजून 12ची एसटी यायला अजून अर्धा तास बाकी आहे. तर नाश्ता वगैरे करून तर झालेला आहे आणि बॅग वगैरे सर्व रेडी आहे. फक्त आता आपल्याला 12ची एसटी कधी आहे तिची वाट बघायची. चला. तर मंडे आता घरातून तर निघालो आहे आणि वाडी पूर्ण शांत आहे सध्या. आणि ते आमच्या हॉलचं काम चालू आहे आणि वाडीत जवळपास 3 घरांचं काम चालू आहे, म्हणजे 1 हॉल आणि 2 घरं. तर मंडे तयारी वगैरे करून जसं बस स्टॉपला आलो आहे आणि गाडीला जवळपास 10 ते 15 मिनटं आहेत. बघूया गाडी कधी येते. आणि आता बाहेर एवढं ऊन पडलं आहे ना, भयंकर. रात्रीची एवढी थंडी लागते ना, 7 वाजले ना की धुकं पडतं असं वाटतं, एवढी थंडी. काल आम्ही बाय करून गेलेलो जरा मार्गतामानामध्ये, अक्षरशः गारटलं, एवढी थंडी. बघूया आता गाडी कधी येते आपली. तर मंडे आता मार्गतामानामध्ये आलो आहे आणि इथं आता आपल्याला चिपळूणला जाणारी एस टी बघायची किती वाजता ते. बघूया आता. 10 मिनटं झाले थांबल्यावर एस टी आले आणि ते घोका जाणारी एस टी आले. आता बघूया आपली एस टी कधी ते चिपळूणला जाणारी. तर मंडळी आता जस्ट चिपळूण एस टी स्टँडला उतरलो आहे आणि इथून आता आपल्याला चिपळूण रेल्वे स्टेशनला जायचं आहे. चिपळूण स्टेशन गाड्या आगे चुकले. आता बघूया इथून रिक्षा पकडून जाऊया, दुसरा ऑप्शन नाही, कारण ट्रेन आता येईल थोड्या वेळातच. ऑन टाईम आहे आज.
मंडे एस टी स्टँडवरून रिक्षा पकडून डायरेक्ट आता आपण चिपळूण रेल्वे स्टेशनला आलो आहे. आणि सध्या नवीन झालं रेल्वे स्टेशन, एक नंबर वाटते बघायला. आणि या साईडला राईट साईडला पार्किंगचं गेलं आहे, लेफ्ट साईडला पार्किंग केलेली आहे आणि समोरच गार्डन आहे. भारी आहे, बघायला भारी वाटते. असं वाटते एअरपोर्टला झालो आहे. बघूया गाडी यायला जाऊ, अजून 15 मिनटं बाकी आहेत. तिकीट तर काढून झालेली आहे, 30 रुपये तिकीट आहे. बघूया आता गाडी कधी येते आपली. मंडी स्टेशनला आलो आहे, आता 10 मिनटात गाडी येणार आहे. आणि त्या गाडीला एवढी गर्दी आहे ना, भयंकर. वार सोमवार आहे पण गर्दी भयंकर आहे. बघूया आता आपल्याला खेडलाच जायचं आहे. बघूया आता आपल्याला जागा भेटते का बसायला. म्हणजे ट्रेन तर भेटले आणि आज गर्दी नाही एवढी बघा गेली तर नॉर्मल आहे. बघूया आता थोड्या वेळात गाडी आता बघूया. रूप माझे जसे झलक कोकणची गा, मन समुद्र तनु नदी वळणाची गा, गळद झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. तर फायनली मंडे आज आपण खेड रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. खेडला गाडी पूर्ण फुल झाली, पूर्ण फुल. बघूया आता इथं आता आपल्याला थांबायचं आहे. भावादा नेत्रावती एक्सप्रेसला बसलाय, तो ये पण आपल्याला थांबायचं आहे. त्याला 3:30 होतील. आता वाजलेत दुपारचे 2:20, अजून आपल्याला 1 तास थांबायचं आहे. फायनली मंडे खेडला उतरलोय. चिपळूण ते खेड हे अंतर करतात मला काळा पडले पुरा बघा. आता तोंड वगैरे धुतो त्यामध्ये आपल्याला बसूया. आता अजून 1 तास इथं घालवायचं आहे. तर मंडळी 1 तास वाट बघितला, नेत्रावती एक्सप्रेस आले. बघूया भावा आता कुठे गेला, पुढच्या डब्यात आहे की मागच्या डब्यात आहे जनरलच्या. मंडळी भावा इथं आला आहे आणि इथून आता आपल्याला जायचं भरणा नाक्याला. आणि हे नवीनच तयार केलं आहे खेड रेल्वे स्टेशन, भारी आहे. इथे राईट साईडला पार्किंगचं गेलं आहे आणि इथं लेफ्ट साईडला रिक्षा वगैरे थांबायला. बघून घ्या, इथून आपल्याला जायचं आहे आता भरणा नाक्याला. म्हणजे भावा तिथं आला आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे दुसरा इकडं बाजूच्या गावात जायचं आहे. तिकडे गाडी लावली, गाडी घ्यायला जायचं आहे आपल्याला. मग नंतर गाडीवरून आपल्याला खेडला जाऊन जरा सामान वगैरे घ्यायचं आहे आणि मग तिथून बोरघरला. तर मंडे आता भरणा नाक्याला आलो आहे आणि इथे जरा उद्या पूजा आहे तर त्याचं जरा सामान वगैरे घ्यायचं आहे. जरा सामान वगैरे घेऊया आणि लगेच आपल्याला जायचं बोरघरला. तर म्हणजे आता जवळपास 6 वाजले त्यांनी, आता आपण घरी आलोय. खरं तर खेडला लवकर आलेलो भरणा नाक्याला, पण थोडंफार सामान घ्यायचं त्यामुळे तो उशीर झाला. तर ओव्हरऑल प्रॉसचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्की कळवा आणि चॅनल जर कोण नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.